आपले दोन्ही हात जोडायचे आहेत, आपले डोळे बंद ठेवायचे आहेत. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवते तथागतावर, ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दश दिशात, आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन. तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते. आकाशा समान सर्व समावेशक ती तुझी भूमी आहे. ती अनंत आणि असीम सन्मार्गानुसारी तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे. जन्मंजन्मंतरीच्या पुण्य संचयाचा जणू परिपाक, आणि तुझा ज्ञान प्रकाश सर्व व्यापी पसरतो. जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते. माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करोत सत्य घोष सदोदित. हे बुद्धा, हे बुद्धा, हे बुद्धा. मी लिहितो आहे इथे लेख हा, आणि गातो गीतेही. तुझे व्हावे साक्षात दर्शन, हीच करते प्रार्थना. अखिल प्राणी मात्रा सहित ह्या धन्य भूमीत हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त, हो मला जन्म प्राप्त. साधू. काल काय पाहिलं का? अच्छा, वैशालीचा निरोप झालाय का? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं या ठिकाणी पठण होत असताना आपण या ठिकाणी कालच्या भागामध्ये पाहिलेलं आहे की वैशालीचा या ठिकाणी निरोप पाहिलेला आहे. तथागत भगवान बुद्ध या ठिकाणी आपल्या निकटवासियांच्या भेटी घेत असताना तथागतांच्या धम्मप्रचाराची आपण केंद्र पाहिलेली आहेत. त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी वेगवेगळी स्थानं पाहिलेली आहेत. पिता पुत्राची आपण भेट पाहिलेली आहे. बुद्ध आणि सारिपुत्त यांची अंतिम भेट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. वैशालीचा निरोप सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि पावा येथे वास्तव्य पाहण्याच्या तत्पूर्वी आपण या ठिकाणी तथागतांचे जे दुःखितारांचे दुःख निवारण कशा पद्धतीनं करत होते
हे आज आपण पाहणार आहोत आणि तदनंतर जे आहे आपण अंतिम निरोप अंतिम शब्द हे शेवटी आपण ठेवणार आहोत। आणि आज आपण या ठिकाणी घेणार आहोत की त्यांचे जे व्यक्तिमत्व होतं किंवा ते या ठिकाणी जे दुःखितारी आहेत अशा या दुःखितांचे दुःख हरण करण्याचा उपशमन करता या ठिकाणी तथागतांना म्हटलेलं आहे। आणि या दुःखितांचे दुःख हरण करण्यासाठी तथागतांनी एका असं सांत्वन केलेलं आहे की एका उपासिकेचे या ठिकाणी सांत्वन केलेलं आहे। आणि ते सांत्वन करत असताना तथागतांनी तिला योग्य मार्ग दाखवून योग्य दिशा दाखवून या ठिकाणी तिचं कशा पद्धतीनं सांत्वन केलेलं आहे हे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। आता जी श्रावस्ती नगरी आहे ही श्रावस्ती नगरी सगळ्यांना माहीत आहे किंवा अवगत आहे। आणि ती श्रावस्ती नगरी जी आहे तथागतांना कशी होती, हवीशी होती। ह्या श्रावस्ती नगरीमध्ये असं एक कुटुंब होतं आणि हे असं कुटुंब असताना त्या श्रावस्ती नगरीचा मध्ये त्या कुटुंबामध्ये एक मुलगी जन्माला येते आणि ती मुलगी जी आहे ही सडपातळ असते आणि सडपातळ असल्यामुळे तिला या ठिकाणी कुशा म्हटल्या जातं। आणि ती मुलगी जी आहे सुंदर असते, दिसायला अतिशय सुंदर, आणि सुंदर असणाऱ्या या मुलीला या ठिकाणी काय म्हटलेलं जातं, मग कुशा म्हटलेलं जातं। तिचं नाव जे आहे या ठिकाणी गौतमीही ठेवतात, परंतु तिला मात्र कुशा असं म्हटल्या जातं। जसं आपण या ठिकाणी एखादी मुलगी वाळली असेल तर तिला आपण जसं वेगवेगळ्या नावाने संबोधित करतो तशा पद्धतीनं या बालिकेला सुद्धा तिच्या कुटुंबामध्ये असं कुशा म्हटल्या जायचं। आता ही बालिका जी आहे दिसायला रूपवान होती, सुंदर होती। जरी या गरीब कुटुंबामध्ये जरी तिचा जन्म झालेला होता तरी पण ती जी आहे सुंदर दिसायला असल्यामुळे ती ज्यावेळेस तिचं लग्नाचं योग्य वय होतं त्यावेळेस तिचे पिता मात्र या ठिकाणी शोधाशोध करत असताना एका व्यापारी असा धनाढ्य आणि श्रीमंत व्यापाऱ्याच्या या कुटुंबामध्ये तिला पसंती करतात आणि तिला त्या कुमाराने या ठिकाणी तिला पसंत केल्यानंतर त्यांचा या ठिकाणी विवाह केला जातो। विवाह केल्यानंतर तिचे जे दिवस असतात हे आनंदाचे आणि सुखी असे जात असतात। काही दिवस जे आहेत या ठिकाणी सुखाचे आणि आनंदाचे गेलेले आहेत। आणि मग हे सुखी जीवन जे आहे या कुशाला सुद्धा त्या आपल्या या संसारामध्ये काय होतो, आनंद वाटतो। आणि मग आनंद वाटत असताना ही कुशा जी आहे आपल्या कुटुंबामध्ये सगळ्यांची अशी चाहती होती किंवा अशी आवडती होती। आता लग्नाला बरीच दिवस होतात, लग्नाला बरीच दिवस झाल्यामुळे त्या कुटुंबामध्ये मात्र पाळणा हलत नाही। आणि लग्नाला काही दिवस झाल्यानंतर ज्या त्या मुलीला जर लवकर मुलबाळ झालं नाही तर तिला मात्र उणे धुणे असे बोल मात्र खावे लागतात। आणि तेच बोल जे आहेत या कुशाला सुद्धा या ठिकाणी तिच्या सासरच्यांनी या ठिकाणी उणे धुणे असे बोल तिला बोलल्या जायचे। परंतु जसे सुखाचे दिवस या ठिकाणी जास्त दिवस राहत नाहीत तशाच पद्धतीचे हे दुःखाचे दिवस सुद्धा या कुशाच्या जीवनामध्ये या गौतमीच्या जीवनामध्ये जास्त दिवस टिकलेले नाहीत किंवा जास्त दिवस राहिलेले नाहीत। आणि थोड्याच दिवसामध्ये या त्यांच्या कुटुंबामध्ये एक चाहूल लागलेली आहे की तिला या ठिकाणी दिवस जाऊन ती एका पुत्ररत्नाला तिने जन्म दिलेला आहे। म्हणजे एका मुलाला तिने काय दिला आहे, जन्म दिलेला आहे। आता त्या मुलाला जन्म दिला आणि मग तो मुलगा सगळ्यांना हवासा होत आहे, हवासा झाला। कारण खूप दिवसांनी घरामध्ये मूलबाळ नाही आणि खूप दिवसांनी घरामध्ये मूलबाळ नसल्यामुळे त्या घराचा जो आनंद असा द्विगुणित आनंद त्या कुटुंबामध्ये झाला। आणि सासरची जी लोक आहेत सगळे त्या मुलाला कडी खांदी खेळू लागलेले आहेत, बागडू लागलेले आहेत। जो मूल या ठिकाणी जन्मलेला असताना हातपाय हलवत असताना तो जो रांगत असताना पोटावर पडत आहे आणि ह्या सगळ्या छटा ते कुटुंब या ठिकाणी ते पाहत आहे। रांगता तो बालक जो आहे आता मात्र चलू लागलेला आहे, दुडू पळू लागलेला आहे। आपले गोंडस असे बोल सुद्धा या ठिकाणी तो बोलू लागलेला आहे। आणि मोठ्याल्यांचं जो आहे तो बालक या ठिकाणी अनुकरण करू लागला। जसं या ठिकाणी आपली आजी काय करते, आजोबा कसा करतो, हे वेगवेगळे जे जसं आपण त्याला ऍक्टिंग म्हणतो हे
त्याची नकल या ठिकाणी तो करून दाखवी. जसे आपले सुद्धा या ठिकाणी नातवंड करून दाखवतात, तशाच पद्धतीनं हा बालक सुद्धा सगळ्यांचे जे हावभाव हे या ठिकाणी करून दाखवत असे. आणि संपूर्ण दिवस जो आहे कुठे जायचा हे मात्र त्या कुटुंबाला कळत नव्हतं. असा हा जो कुटुंब आहे हे आनंदी अशा पद्धतीने वावरत होतं. एक दिवस जो असा आलेला आहे की तो बालक आता खेळायला गेलेला आहे. त्यांच्या परसबाग आहे बाजूलाच आणि त्या परसबागेमध्ये तो खेळायला गेलेला आहे. खेळता 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 तो खूप असं खेळण्यामध्ये मग्न झालेला आहे. आणि खेळता खेळता जो त्या ठिकाणी एका सर्पदंशाने त्या बालकाला मात्र दंश केला. दंश केल्यानंतर तो बालक त्या ठिकाणी पडलेला आहे खाली. आणि पडल्यानंतर एवढा सुंदर बालक एका थोड्या क्षणामध्ये तो गलित्र असा झाला. तो काळा निळा पडू लागलेला आहे. सगळेजण त्या ठिकाणी धावाधाव केली. धावाधाव करून जे जे या ठिकाणी ज्याला जे शक्य आहे ते या ठिकाणी त्यांनी उपचार केलेला आहे. परंतु सगळे हे उपचार जे या ठिकाणी कसे झालेले आहेत, निष्फळ झालेले आहेत. वेगवेगळ्या मांत्रिकाला बोलवलं होतं, वेगवेगळ्या तांत्रिकाला बोलवलं होतं, वेगवेगळे जे सांगल ते या ठिकाणी सगळ्यांनी औषध उपचार केलेला आहे. आणि मग सगळं हे करून सुद्धा त्यांच्या हाताला मात्र काहीही लागलेलं नाही. हे सगळे जे काही आहे त्यांचा प्रयत्न मात्र या ठिकाणी कसा झाला, मग निष्फळ असा तो प्रयत्न झालेला आहे. आणि सगळे जे आहेत एकमेकाच्या चेहऱ्याकडे मात्र आता पाहू लागलेले आहेत. आता पाहत असताना तो बालक जो आहे आणखीनच त्याच्या कलरमध्ये फरक पडू लागलेला आहे. आणि सगळं गाव त्या ठिकाणी आता काय झालेलं आहे, गोळा झालेला आहे, जमा झालेला आहे. सगळं गाव या ठिकाणी जमा झालेलं असताना सगळे काही या ठिकाणी त्याच आकांतामध्ये त्याच आक्रोशामध्ये होते. आणि तेवढ्यामध्ये एक व्यक्ती त्या ठिकाणी म्हणतो, आता मात्र या बालकाला समशानामध्ये न्यावं लागेल. हे ज्यावेळेस शब्द त्या ठिकाणी उच्चारले जातात त्यावेळेस मात्र एका मातेच्या हृदयामध्ये एक तीराचा बाण जसा रुतला जातो तसा त्या गोतमीच्या हृदयामध्ये बाण रुतला जातो. जणू काय तिच्या कानामध्ये एखादा शिशाचा रस ओतला का काय असं तिला या ठिकाणी भासू लागलं. आणि तिने ताबडतोब आपल्या बालकाला छातीशी पकडलेला आहे, घट्ट पकडून धरलं. आणि माझ्या बालकाला या ठिकाणाहून तुम्ही नेऊ नका, हो माझा बालक या ठिकाणी आता झोपलेला आहे, तो आता शांत आराम करत आहे. आणि तुम्हाला जर या ठिकाणी त्याला गाढ निद्रेमध्ये आहे त्याला तुम्ही झोपेतून उठवायचं औषध द्या. आणि जे तुम्हाला ते शक्य नसेल तर अशी मात्र भाषा बोलू नका. मी मात्र या ठिकाणी माझ्या बालकाला कुणालाही हात लावू देणार नाही. आणि कोण हात लावते ते मी पाहते असं ती माता मात्र या ठिकाणी ती शब्द उच्चारत आहे. आणि त्या ठिकाणी लगेच तिनं तिला अशी भीती वाटली की आता मला या बालकापासून दूर करतात का काय. आणि मग ती त्या बालकाला आपल्या हृदयाशी घट्ट पकडते. जशी एखादी वानेरीण राहती, ती वानेरीण आपल्या पिल्याला पोटाशी पकडते आणि या झाडाच्या त्या झाडावर, त्या झाडावरून त्या झाडावर उड्या मात्र मारते. परंतु त्या पिल्याला जो आहे तो थोडा सुद्धा खरोच येऊ देत नाही किंवा थोडा सुद्धा ती धक्का लागू देत नाही. आणि तशाच पद्धतीनं ही किसा गोतमी सुद्धा तिच्या त्या बालकाला आपल्या हृदयाशी एखाद्या वानरणीवाणी त्या पकडलेला आहे. आणि ती मात्र आता त्या श्रावस्ती नगरीमध्ये फिरत आहे. फिरता फिरता ती सगळ्यांना या ठिकाणी आवाज करत आहे, माझ्या या बाळाला कुणीतरी औषध द्या, हो माझ्या या बाळाला कुणीतरी औषध द्या, कुणीतरी याला झोपेतून जागा करा. आणि असं औषध कुठे मिळतं का, कुणाला माहित आहे का, असं ती जोर जोरात या ठिकाणी आक्रोश करू लागलेली आहे. गल्ली गल्ली, बोळी बोळी, ह्या सगळे घरोघर या ठिकाणी ती मात्र फिरत आहे. वडामड फिरत असताना तिला या ठिकाणी एक वृद्ध असा व्यक्ती भेटतो. आणि भेटल्यानंतर म्हणजे त्याही अगोदर एक असा व्यक्ती भेटतो की तिला म्हणतो की अगं कुणी मृत्यू पावलेलं कुणी परत येत असतं का. असं म्हटल्यानंतर तर ती आणखीनच त्या बालकाला घट्ट पकडून धरते. आणि पुन्हा ती या ठिकाणी तोच आकांत, तोच आक्रोश करत राहते. तदनंतर जे आहे त्या ठिकाणी एक तिला आणखीन एक व्यक्ती भेटतो. आणि तो व्यक्ती तिला या ठिकाणी सांगतो की या जेतवनामध्ये असा एक महामुनी आलेला आहे, असा एक ऋषी आलेला आहे की जो या ठिकाणी तो ऋषी एक औषध उपचार करतो, एक दवाई देतो, एक औषध उपचार करतो. आणि मग तुम्ही त्या ठिकाणी गेला तर तुमचा हा बालक या ठिकाणी
झोपलेला आहे तो जागा होईल. आता हे शब्द मात्र तिला हवेसे वाटतात, योग्य वाटतात आणि मग ती त्या ठिकाणी त्या वनामध्ये जाते. गेल्यानंतर तिला मात्र त्या जेतवनामध्ये तथागत भगवान बुद्ध दिसतात आणि बुद्ध दिसल्यानंतर ती त्या बालकाला त्या तथागतांच्या चरणापाशी ठेवते आणि मग त्या बुद्धांना म्हणते की माझ्या या बालकाला तुम्ही औषध द्या. तुम्ही असे महायोगी आहात की तुम्ही या ठिकाणी कोणतंही कार्य तुमचं सफल होतं आणि मला या ठिकाणी एक जणांना असं सांगितलं की तुमच्याकडे या ठिकाणी औषध आहे की माझ्या बालकाला तुम्ही जिवंत करता, की झोपेतून जागा करण्याचं तुमच्याकडे औषध आहे. असं ती त्या बालकासाठी एक तथागतांना विनंती करते आणि पुन्हा त्या ठिकाणी ती आक्रोश करायला लागते. तदनंतर तथागत भगवान बुद्ध हे सम्यक संबुद्ध असतात, सगळ्या गोष्टी ते जाणतात आणि मग त्यांनी ते जाणलेलं आहे की आता जे आहे हा बालक मृत्यू झालेला आहे, परंतु हे सत्य उमगण्यासाठी, हे सत्य समजण्यासाठी आता मात्र तिच्या मनाची अवस्था नाही आणि म्हणून तिला हे सत्य जे आहे एखाद्या वेगळ्या पद्धतीने मला पटवून द्यावं लागेल असं या ठिकाणी बुद्धांनी जाणलं. आणि मग बुद्ध तिला म्हणतात, हो भद्रे, तुला जो कुणी सल्ला दिलेला आहे तो अगदी बरोबर दिलेला आहे आणि हो मी खरोखरच महावैद्य आहे आणि मी याला औषध देणार आहे. आता हे शब्द ऐकल्यानंतर तिला खूप असं बरं वाटलेलं आहे आणि मग ती म्हणते, लवकर द्या औषध, लवकर द्या आणि माझ्या बालकाला या झोपेतून जागृत करा. ते म्हणतात, हे बालिके, तुला या नगरीमध्ये जायचं आहे आणि थोड्या चिमुटभर या ठिकाणी मोहरी घेऊन यायच्या आहेत. तुला चिमुटभर मोहरी घेऊन यायच्या आहेत, बस एवढंच का? ही जाते हे येते, चिमुटभर मोहरे आणले की मिळतं का औषध? असं ती या ठिकाणी उच्चार काढते आणि मग ती उठून आपल्या बालकाला पुन्हा आपल्या पोटशी धरते आणि मोहरी आणण्यासाठी निघते. जशी ती धावत जाताना पुन्हा तथागत तिला थांब बालिके म्हणतात, थांब. पुन्हा ती थांबते आणि विचारते काय? तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की तू कोणत्याही घरातून ज्यावेळेस मोहरी मागशील त्यावेळेस मात्र हे लक्षात ठेव की त्या घरातला एकही व्यक्ती मृत्यू पावलेला नसला पाहिजे किंवा नसावा. हे वाक्य तू मात्र लक्षात ठेव आणि अशाच घरच्या तुला मोहरी आणाव्या लागतील की ज्या घरातला एकही व्यक्ती मृत्यू पावलेला नाही. आणि ठीक आहे म्हणते, तुम्ही जे म्हणसाल मी तसंच करते. आणि मग ती आता धावत पळत गल्लोगल्ली बोळोबोळी आता फिरत असते. एका घरी ती जाते, अशी दरवाजाला थाप मारते. थाप मारलेली असताना ते दरवाजा उघडतात आणि ती आपली या ठिकाणी जी कहाणी आहे किंवा जी कथा आहे ती व्यतीत करते समोर. आणि माझ्या बालक या ठिकाणी हा झोपलेला आहे, गाढ झोपीमध्ये आहे आणि त्याला या ठिकाणी औषध द्यायचं आहे आणि म्हणून तुमच्या घरून मला थोड्याशा मोहरी मिळतील का? त्यावर तो गृहस्थ म्हटला, अगं मुठभर मोहरीचं काय घेऊन बसलीस? आणि तुझ्या जे दुःख आहे याच्यामध्ये जर आम्हालाही थोडासा वाटा मिळाला तो पूर्ण करण्यासाठी आणि तुला त्याच्यातून जर आनंद मिळत असेल, तू मुठभरच मोहरी काय, अगं गाडीभर मोहरी घेऊन जा, असं तो व्यक्ती म्हणतो. आणि हे वाक्य म्हटल्यानंतर ती म्हणती, बंधो, मला एवढं या ठिकाणी सांगा की तुमच्या घरातील कुणी मृत्यू पावलेला तर नाही ना? त्यावर तो लगेच म्हणतो, मृत्यू कसा पावला नाही, नेमकंच आमच्या या घरामधून माझा भाऊ या ठिकाणी मृत्यू पावलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी ती त्या मोहरी घेण्यासाठी नकार देते. पुन्हा ती पुढच्या घरी जाते. पुढच्या घरी सुद्धा या ठिकाणी ते दरवाजावर थाप मारते. पुन्हा तिची ही करुण कहाणी या ठिकाणी सांगते. ती कहाणी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी तिला लगेच मोहरी देण्यासाठी म्हणतात, अगं तू मुठभर मोहरीचं काय घेऊन बसलीस? तुझ्या पुढे मी मोहरीचे रास लावेल. जर तुझा हा बालकच जागी होत असेल तर आम्हाला आणखी दुसरा आनंद काय आहे? आणि मग पुन्हा त्यांना सुद्धा ती म्हणते की मला या ठिकाणी एक सांगा की या तुमच्या कुटुंबातलं कुणी मृत्यू तर पावलं नाही ना? आणि मग हे वाक्य ती घरातली बाई ऐकते आणि ती म्हणते, अगं तू काय मोहरी घ्यायला आलीस का आमच्या घरातल्या मेलेल्याचा हिसाब घ्यायला आलीस? नुकताच या कुटुंबातील माझा कमावता जो नवरा आहे, माझा प्रेमळ जो पती आहे, नेमकेच या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या सगळ्याची जबाबदारी आता मात्र ही माझ्यावर येऊन ठेपलेली आहे. आणि कित्येक असे आमच्या कुटुंबातले दोघं तिघं मृत्यू पावलेले आहेत. आणि असं म्हटल्यानंतर ती मात्र पुढच्या गल्लोगल्ली निघते. आता घराच्या दरवाजापाशी शेजारी असतात
आणि काही बोललेलं या ठिकाणी ऐकायला येतं आणि आता ती बाजूच्या घरी जाते आणि बाजूच्या घरी ती तसंच म्हणते की मला काही मोरी भेटतील का, कारण माझ्या बालकाला या ठिकाणी झोपलेलं आहे आणि जागी करायचं आहे. त्यावर ते ऐकलेलं असतं आणि त्यांच्या घरातले म्हणतात, जर तुला आमच्या घरातलं कुणी मेलेलं आहे का हे जर विचारायचं असेल तर आमच्या घरी अशा मात्र मोरी नाहीत. असं म्हटल्यानंतर ती पुन्हा पुन्हा या ठिकाणी सगळी श्रावस्ती नगरी पिंजून आणि पिंजून काढते, परंतु तिला काही या ठिकाणी मुठभर मोरी कोणत्याही कुटुंबातल्या न मृत्यू पावलेला भेटत नाहीत. आता ती मात्र थकलेली आहे, गलिस्थ झालेली आहे आणि ती आता थकून थकून ती आता त्या बालकाला घेऊन चालतच आहे. चालता चालता तिला या ठिकाणी पुन्हा वृद्ध एक व्यक्ती भेटतो आणि मग तो व्यक्ती त्या व्यक्तीला ती विचारती, बाबा तुमचं असं खूप वय झालेलं आहे आणि तुम्ही तरी या ठिकाणी या एवढ्या मोठ्या नगरीमधले मला जाणकार दिसता की तुम्ही, आता आपण एखाद्या वृद्ध व्यक्तीला त्यांनी 4 हिवाळे 4 पावसाळे पाहिलेले असतात किंवा त्या नगरातलं त्याला सगळं काही माहीत असतं आणि म्हणून हिला असं वाटतं की ह्या बाबा जे आहेत आता वयोवृद्ध आहेत आणि यांना ही सगळं काही माहीत असेल. आणि मग ती म्हणती की बाबा आपण या नगरीमधले एक ज्येष्ठ असे नागरिक आहात आणि तुम्हाला हे अवगत असेल की असं काही कोणतं घर आहे का की ज्या कुटुंबातलं एकही व्यक्ती मृत्यू पावलेला नाही. आणि मग ते त्या ठिकाणी वयोवृद्ध बाबा तिला म्हणतात, अगं वेडी, असं तुला या श्रावस्ती नगरीतच काय संपूर्ण देशामध्ये जरी तू फिरली तरी तुला असं कुटुंब शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये कुणाचा भाऊ आहे, कुणाची आई आहे, कुणाचा आजोबा आहे, कुणाचा मुलगा आहे, कुणाची मुलगी आहे. प्रत्येकाच्या कुटुंबात एक ना एक मात्र मृत्यू हा पावलेला आहे असं तो या ठिकाणी सांगतो. आणि मग सांगितल्यानंतर तिच्या मात्र थोडंसं तिला जाण होते की मृत्यू जो आहे हा कसा आहे, मृत्यू जो आहे हा अटळ आहे ही तिला जाण होते. आणि मग त्या ठिकाणी ती भगवंताकडे जाते. भगवंताकडे गेल्यानंतर तिला त्या सत्याची जाण होते, कारण या ठिकाणी जिथे जन्म आहे तिथे मात्र काय आहे, मृत्यू आहे. ही जाण झाल्यानंतर ती मात्र आता बुद्धाकडे जाते आणि बुद्धाकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी ते बालक आता त्या बुद्धाच्या चरणापाशी ठेवते आणि मग तिला या ठिकाणी सत्याची जाण झाल्यानंतर ते वृद्ध जो व्यक्ती आहे तो म्हणतो की अगं वेडी, तू काय बोलतेस, या शहरातच काय साऱ्या जगात तुला जिथे आजपर्यंत कोणीच मेले नाही असे घर तुला शोधूनही सापडणार नाही. आता दिवसभर दारोदार फिरलेली ही किसा गौतमी थकली होती. त्यात त्या वृद्धाच्या बोलण्याच्या तर तिची उरली सुरली आशा ही आता मात्र काय झाली होती, माळून गेली होती. गलित गात्र होऊन ती खाली बसली. आता कुठे मात्र तिला सत्याचं अस्तित्व थोडंसं उमगलं आणि तिने स्वतःहून आपल्या मनाला समजवलं व ती स्वतःच म्हणाली, प्रत्येक घरी, मग ते घर धनवंताचं असो की निर्धनाचं असो, सामान्याचं असो की एखाद्या मोठ्या व्यापाऱ्याचं असो, तो तरुण असो किंवा लहान बालक असो, तो वृद्ध असो किंवा तरुण असो, सर्वांना मृत्यू हा आलेलाच आहे. या नगरात आज जेवढे जेवढे या ठिकाणी तिनं कुटुंब किंवा जेवढे जेवढे या ठिकाणी तिनं घरं मात्र पिंजून काढले होते, या पिंजलेल्या घरामध्ये तिला मात्र शोधूनही एकही या ठिकाणी कुटुंब असं आढळलेलं नाही. या जिवंत नागरिक आता जिवंत नागरिक दिसतायत त्यापेक्षा कितीतरी तिला या ठिकाणी मृत्यू पावलेल्यांची संख्या जास्त दिसून आलेली आहे. ज्या ज्या घरी मी गेले त्या त्या घरात त्यांच्या कोणी ना कोणी या ठिकाणी आवडता नातेवाईक मात्र मेलेला आढळला. ज्याचे फार जवळचे नातेवाईक वारले आहेत असे बरेच जण मला या ठिकाणी भेटले, पण ते त्यांच्या विरहामध्ये मात्र वेडे झालेले नाहीत. याचा अर्थ असा की जो जन्मतो तो केव्हा ना केव्हा मरतोच. हा निसर्गाचा नियम आहे. आता माझ्या हे लक्षात आले, तथागतांनी मला ज्या घरात आजतागायत कोणीही मेलेले नाही आणि अशाच घरातून चिमुटभर मोहरी का आणावयास सांगितले आहेत, हे लक्षात येता क्षणी त्या बाळाच्या कलेवरास पोटापासून तिने मात्र आता थोडंसं अलग करून तिने आता त्या बालकाचं दफन केलेलं आहे.
दफन करण्यासाठी तिथून ती गेलेली आहे आणि भगवंताच्या पावन धम्माच्या या आश्रयासाठी ती आता जेतवनाकडे चालू लागली. गौतमीस आपल्या दिशेने येताना तथागत भगवंतांनी पाहिलं आणि पाहून त्यांनी तिच्या अवस्थेवरून या ठिकाणी ओळखलं की ती आता सत्य परिस्थितीला समोरे जाण्यास, खरे समजून घेण्यास आणि मानसिक दृष्ट्या आता मात्र ती पूर्ण तयार झालेली आहे. ती जवळ आल्याबरोबर भगवंतांनी विचारलं, काय ग माई, मिळाली का मोहरी? मान खाली घालून गौतमीने शांतपणे उत्तर दिले, नाही भगवंत, मला मोहरी तर कुठेच मिळाली नाही, पण बाळाच्या मृत्यूच्या घटनेमुळे गमावलेली जी काही माझी चेतना होती ती मात्र मला अवश्य परत मिळाली आहे. जन्म घेणाऱ्या प्रत्येक जीवाचा मृत्यू हा निश्चित आहे. कोणी आज, कोणी उद्या, कोणी लवकर, कोणी उशिरा. जे आहे ते मात्र मरतात आणि मरतात मात्र नक्कीच. सर्वजण मृत्यूपासून कोणासही या ठिकाणी सुटका नाही. आहे का कुणाची सुटका? आले का कोणी अमृत पिऊन? नाही. आणि म्हणून मृत्यूपासून कुणाचीही सुटका नाही. भगवंताच्या हे जेव्हा लक्षात आलं, आता कुठे किसा गौतमीचं मन हे धम्म अवगत करण्यासाठी किंवा धम्म समजून घेण्यासाठी आता मात्र कसं आहे, योग्य बनलं आहे. आणि हे पाहून भगवंतांनी आपला पावन धम्म या ठिकाणी सांगितला आणि जेतवनातील शांत धीरगंभीर वातावरणात तथागतांनी किसा गौतमीस पुढील प्रमाणे आपला धम्म अमृत दिला आहे. तत प्रतप सुमत्त व्यास तमणस नर सुत्त गाम मोहोघो व मंचू आदाय गच्छती. अर्थातच या ठिकाणी मृत्यू हा सर्व प्राणी मात्राचा अनिवार्य असा धर्म आहे. केवळ खेड्यातील नव्हे, केवळ नगरातील नव्हे, केवळ कुणा एका कुळाच्या लोकांचा नव्हे, तर देवता म्हणजे सगळ्या स्वभावाच्या जे कोणी या सत्यापासून दूर राहतात ते आपलं पुत्र, पशु तथा धनांच्या बाबतीत आसक्त राहतात, मोहात गुंतून गूढ होतात किंवा गूढ गुंतून मूढ बनतात. त्याचप्रमाणे नदीमध्ये आकस्मित आलेला पूर साऱ्या गावाला वाहून नेतो, त्याप्रमाणे या समत असक्त लोकांना मृत्यू मात्र वाहून नेतो. काय सांगितले तथागतांनी गौतमीला उपदेश करताना? भगवंत म्हणत आहेत की जो कोणी या सत्यापासून दूर राहतो ते आपले पुत्र, पशु तथा धनांच्या बाबतीत कसे आहेत, आसक्ती आहे, आसक्त राहतात आणि या आसक्तीमध्ये, या मोहामध्ये ते गुंतून मूढ बनलेले आहेत. आणि ज्याप्रमाणे नदीमध्ये आकस्मित आलेला पूर, नदीमध्ये पूर ज्या वेळेस येतो तो सांगून येतो का? आता खूप पाऊस झालेला आहे, खूप पूर आहे. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांचं जर या ठिकाणी उदाहरण घेतलं, लातूर, बीड, ती साईड जर पाहिली किंवा इकडे पंजाबचं जर उदाहरण पाहिलं तर कितीतरी असा आलेला पूर आपल्याला या ठिकाणी आढळून येतो किंवा दिसून येतो. आणि मग हा काय आहे तर ज्याप्रमाणे नदीमध्ये आकस्मित आलेला पूर साऱ्या गावाला वाहून नेतो, त्याचप्रमाणे समस्त आसक्त लोकांना मृत्यू सुद्धा या ठिकाणी त्या प्रवाहाप्रमाणे किंवा त्या पुराप्रमाणे कसा नेतो, वाहून नेतो. या महानुकंपा शाक्यमुनी तथागत भगवान बुद्धांनी, या सम्यक बुद्धांनी धम्ममाणिकाने पडल्याबरोबर किसा गौतमी मात्र त्या ठिकाणी धन्य धन्य झाली आणि तिच्या शरीरातील प्रत्येक कणाकणामध्ये कंपन कंपित झाला. ती अचेतन अवस्थेतून आता मात्र मुक्त झाली. तिची अज्ञान जी काही निद्रा ही भंग झाली आणि चंचलतेचा अंत होऊन ती आता एकाग्र चित्त बनली. तिच्या मनाची अस्थिरता जाऊन ती स्वमुखी व अंतर्मुखी बनली. आता भगवंत चरणी शरण ग्रहण केल्या पलीकडे गौतमीजवळ दुसरा काहीच मार्ग उरलेला नव्हता. गौतमी धन्य झाली आणि तथागतांचा या श्रावक धम्म तिने श्रवण केला आणि तदनंतर ती स्वतःपन्न अवस्थेमध्ये प्रतिष्ठित होऊन कृत्य झाली. दुःख विसरून दुःख मुक्तीच्या मार्गावर ती आरूढ झाली. भगवंतापुढे नतमस्तक होऊन तिने धम्म देण्याची विनंती केली आणि प्रवचन देण्यासाठी भगवंतांना ज्यावेळेस तिने अनुमती मागितली
किसा गौतमीने मोठ्या आदराने तथागतांच्या 3 प्रदक्षिणा घातल्या, नमन केलं व भिक्खुनी विहारात जाऊन महाप्रजापती गौतमीच्या कडून तिने प्रवज्जा ग्रहण केली. आणि अशा प्रकारे ही स्वयंप्रेरित होऊन, म्हणजे स्वतः या धम्मामध्ये ती स्वतः काय झालेली आहे, प्रेरित झालेली आहे. प्रेरित होऊन दृढ संकल्पनेने विपश्यना करत करत तिने जे आहे क्रमशः या भगवंताच्या धम्मामधल्या ज्या काही पायऱ्या आहेत त्या म्हणजे श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत हे प्राप्त केले. आणि अशा रीतीने सर्व बंधनातून मुक्त होऊन किसा गौतमीचं जीवन जे आहे तिनं कसं केलं होतं, मग मुक्त केलेलं होतं. अशा या भिक्खुनीचे जीवन एक अत्यंत साधेपणाचे उत्तम या ठिकाणी उदाहरण देण्यात येते. पण त्यातही सर्व भिक्खुनीमध्ये सर्वाधिक साधेपणाचं जीवन जगणाऱ्या या किसा गौतमीस भगवंतांनी मोठे वृक्ष असे चिवर धारण करण्यात आलेले होते. म्हणजे असे चिवर धारण करण्यात आलेले होते. या गौतमी जी आहे या अग्रस्थानी आहे असे संबोधून किसा गौतमीचा मोठा या ठिकाणी भगवंतांनी सन्मान केलेला आहे. आणि हा सन्मान करत असताना या आशयाची एक उत्तम जीवनकथा या ठिकाणी या बौद्ध साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आणि ती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे की कुशा गौतमी. या कुशा गौतमीचा इतिहास या ठिकाणी प्रसिद्ध असा आहे. एका धम्मदेसिनेच्या वेळी तथागत स्वतः आपल्या भिक्खुनी संघासमोर म्हणतात की हे भिक्खुनी हो, भिक्खू श्रावक सार्विकांच्या या अनुक्रमांकात 53वी भिक्खुनी आणि श्राविकामध्ये 12वी तथा वृक्ष चिवरधारिकामध्ये कुशा गौतमी ही अग्रस्थानी आहे. आणि यावरून तिचे धम्मातील स्थान आपल्याला या ठिकाणी लक्षात येते. अशा पद्धतीने या अंधश्रद्धेच्या जोखडात जी किसा गौतमी अडकलेली होती तिला मात्र धम्माची चेतना देऊन भगवंतांनी खरा धम्म या ठिकाणी दाखवून दिलेला आहे. अशा पद्धतीने या वृक्ष चिवरधारिणी कुशा गौतमीला आपण या ठिकाणी त्रिवार साधुवार देऊयात. किसा गौतमीला विराम देण्यापूर्वी तत्पूर्वी आपण काही गीताचे बोल तेच आहेत, केवळ कडवे जे आहेत एका गीतामध्ये आहेत, जे गीत आपल्याला या ठिकाणी माहीतही आहे परंतु या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करत आहे. प्रेत बाळाचे हाती नेत्रे पाणी, किसा गौतमीची एक कहाणी, किसा गौतमीची एक कहाणी. छान गोजीरे ते चिमणे बाळ खेळताना गेले लाडी लाड, सर्प दंशला झाला काळ, आईला सोडून गेले ते बाळ. रडे गौतमी घेऊन बाळा, नेला ओढून तिचा तो जिव्हाळा. कळेना दृष्ट लागली कोणाची, ताटातूट झाली आई अन बाळाची. काय मिळाले क्रूर काळाला, घेऊन गेला चिमण्या बाळाला. बाळ घेऊनी घरोघरी फिरली, फिरूनी ती निराधार झाली. वेडी म्हणून तिजला त्यागिले, जन निंदेने दूर लोटिले. दुःख दुःख माऊलीचे कोणी ना जाणिले, किसा गौतमीची एक
कहाणी, किसा गौतमीची एका कहाणी. खुटला उपाय झाली व्याकुळ, मनी बाळाची लागली ती तळमळ. शेवटी गेली गौतम बुद्धापाशी, बाळ ठेविला त्याच्या पायापाशी. द्यावे औषध काही भगवंता, बाळ उठवा करावे जिवंता. मांडला गौतमीने अंकात, यावरी काय बोले ते भगवंत. दुःख आवरून या व्हावे शांत, क्षणी जावे वस्ती वस्ती अन गावात. मृत्यूना झाले त्या घरी जावे, तिथल्या मोहरा घेऊन यावे. नको पाहूस तू माझा अंत, पुत्र होईल तुझा तो जिवंत. मोहऱ्या आणण्यास गेली आनंदानी, किसा गौतमीची ऐका कहाणी. हिंडली घरोघरी अनथकली, आळी आळी शोधून ती चोकली. एकही घर सेना नव्हते, कुणी ना कुणी मेलेले होते. मृत्यू नसलेले घर ना सापडले, बाळाच्या साठी मन ते व्याकुळले. अशी मावली निराश ती झाली, अखेर भगवंत चरणी आली. देती भगवंत तिजला उपदेश, मणी पियेचा पडला तो प्रकाश. कुणाचा पुत्र कुणाची आई, जगी ह्या कुणी कुणाचेच नाही. जग नश्वर आहे हे मिथ्य, मनाला पटले जे आहे सत्य. उरकला अंत्यविधी बाळाचा, विसर तिज पडला अवघ्या ह्या दुःखाचा. धन्य केले गौतमी गौतमानी, किसा गौतमीची एका कहाणी. किसा गौतमीची एका कहाणी. किसा गौतमीची एका कहाणी. प्रेत बाळाचे हाती नेत्री पाणी, किसा गौतमीची एका कहाणी. किसा गौतमीची एका कहाणी. किसा गौतमीची एका कहाणी.
प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असी ती भवसागर पार नेण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असंख्य ते नष्ट करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची. प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची. प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची. साधू साधू साधू.